जाग्यावर, ज्याचं नाव आहे मल्हारगड. या किल्ल्याचे नाव मल्हारी देवाच्या नावावरून ठेवले गेले आहे. मल्हारगड हा किल्ला मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे. आजूबाजूला पहा, या टेकड्या सह्याद्री पर्वतातील भुलेश्वराची रांग आहे. दादा, हा किल्ला का रे बांधला गेला? अगं प्रिशा, हे पुणे चासवड रोडवर ते हायनी करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. बर. प्रिशा, तुला माहितीये का हा किल्ला कोणी बांधला आहे? हो दादा, हा किल्ला दोन महत्वाच्या व्यक्तींनी बांधला आहे. भीमराव यशवंत आणि कृष्णाजी पानसे. पानसे हा मोठा पेशवा अधिकारी होता. तो तोफखान्याचा प्रमुख होता. मोठे माधवराव पेशवे या किल्ल्यावर येत होते. मित्रांनो, आपण खालून चालून आल्यावर डाव्या बाजूला एक बुरुज बघायला मिळतंय. त्याच्या बाजूला आपल्याला एक खोल विहीर बघायला मिळते. ही विहीर खूप खोल आहे, म्हणून इथे छोट्या मुलांनी जायचं नाही. चला आपण पुढे जाऊ. चला. त्या विहिरीपासून इथे आल्यावर आपल्याला एक दगडी तलाव दिसणार आहे. इथे रंगीबिरंगी आणि मोठे मोठे मासे दिसणार आहेत. ते खूप मस्त आणि सुंदर परिसर आहे. तुम्ही पाहू शकता. तर आता आपण पुढे जाऊया. चला. झटपट पटापट लाईक सबस्क्राईब करा. पटापट. तर विहिरीपासून इथे आल्यावर आपल्याला एक मस्त पैकी बुरुज लागणार आहे. आणि इथे एक कट्टा आहे. इथे आपण काहीही खाऊ शकतो. भेळ. आणि ना इथे मस्त पैकी बसून खायचं. आणि ना तिथे सुंदर मल्हारगड लिहिलंय. तर चला आता आपण पुढे जाऊ. आणि इथं भेळ काय आपण जेवण खाल्ल्यावर इथे कचरा टाकू नका आणि प्लास्टिकची बॉटल टाकू नका. चला आता आपण पुढे जाऊया. हा आहे किल्ल्याचा महादरवाजा. आणि इथे एक इको पॉइंट आहे, सिक्रेट. चला तुम्हाला दाखवतो. या आमच्या पाठीमागे. ते बघ, इथे लिहिलंय महादरवाजा. आपण आता गडाच्या बाले किल्ल्यावर आलेलो आहे. आणि इथे एक महादेव मंदिर आणि खंडोबा मंदिर आहे. आणि इथं दोघांच्या मंदिराच्या समोर इथं एक मस्त शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
तुम्ही तर रोज येता? दररोज येते पूजा करायला. काय काय आणता? पाण्याच्या बाटल्या आणि खायचं कुरकुर. किती वाजता येता? सकाळची 6 वाजता येंगती डोंगराला आणि कुठल्या सोनवरी. आणि किती वाजता जाता? 5 वाजता. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. कसं? झटपट पटापट. बाय बाय. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय. आम्हाला मल्हारगड फिरताना खूप खूप मजा आली. आणि येथे येताना पाणी आणा आणि चांगले सूर घाला. आणि हो, कृपया कचरा फेकू नका. आमचे किल्ले स्वच्छ ठेवा.